नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मी डॉक्टर देवयानी सोनवणे माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी माझ्या चॅनलवर स्किन अँड हेअर रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. आजचा त्याच्यातलाच एक महत्त्वाचा आणि सगळ्यांमध्ये कॉमन असणारा प्रॉब्लेम्स मी आज घेऊन आलेली आहे. तोच म्हणजे स्प्लिट एंड्स म्हणजेच दुभंगलेले केस, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो की उंदरी लागणार, केसांना उंदरी लागणार किंवा छोटे-छोटे केसांना पाटे फुटलेले असतात. त्यालाच म्हणायचं स्प्लिट एंड्स किंवा दुभंगलेली केस. मैत्रिणींनो, हे कशामुळे होतात? तर जसं आपल्या शरीरावर आपलं आवरण असतं स्किनचं, तसंच आपल्या केसांना आवरण असतं क्युटिकलचं. म्हणजे क्युटिकल हा केसांच्या वरचा सगळ्यात वरचा पार्ट असतो, ज्याच्यामुळे आपल्या केसांना शायनिंग टेक्स्चर मिळत असतं आणि केस आपले सिल्की आणि शायनी असे दिसत असतात. ते कशामुळे दिसत असतात? तर आपल्या केसांवर असणाऱ्या क्युटिकलच्या आवरणामुळे दिसत असतात. पण ज्यावेळेस तुमचे क्युटिकलचं हे आवरण खराब होतं किंवा ते काही कारणांमुळे निघून जातं किंवा तुमच्या केमिकल्सच्या अतिवापरामुळे जेव्हा ते क्युटिकलला हानी पोहोचते, तशा वेळेला तुमचे केस दुभंगले जातात किंवा स्प्लिट एंड्स त्याला म्हणतो आपण किंवा केसांना उंदरी लागणं असं होत असतं. त्याची काय-काय कारणं आहेत मैत्रिणींनो? तर बघूयात. चला तर आपण बघूयात त्याची कारणं काय-काय आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मैत्रिणींनो, तर तुमच्या केसांना स्प्लिट एंड्स होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे असतं, की तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेत नाही आहात. केसांची काळजी न घेतल्यामुळेच ॲक्च्युअली स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम तयार होत असतो. म्हणजे सुरुवातीला जर का तुम्ही सगळ्यात सुरुवातीला तुम्ही अंघोळीला खूप कडक पाणी वापरत आहात का? म्हणजेच तुम्ही केसांसाठी स्पेशल केसांसाठी जेव्हा तुम्ही अति कडक पाणी वापरता, खूप गरम पाण्याने केस धुता, त्यावेळेला तुमचे स्प्लिट एंड्स होण्याची शक्यता खूप जास्तीत जास्त असते. कारण याच्यामुळे सगळ्यात जास्त क्युटिकलला हानी पोहोचत असते. तुमचं बाहेरचं आवरण, केसांचं बाहेरचं आवरण निघून जात असतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही कंटिन्यू ब्लोअर वापरत असाल, केस लवकर वाढवण्यासाठी तुम्ही कंटिन्यू ब्लोअरचा वापर करत असाल, तेही अगदी केसांच्या जवळून, तर त्याच्यामुळे देखील क्युटिकलचं आवरण निघून जातं आणि तुमचे पिंपल्स तयार होत असतात. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, जर तुमचं उन्हामध्ये जाण्याचं प्रमाण अति जास्त असेल, तुम्हाला उन्हामध्ये दुपारच्या 12 नंतरच्या उन्हामध्ये खूप जास्त वेळ तुम्ही कंटिन्यू दिवस बाहेर राहत असाल, तर तशा वेळेला देखील तुमचं पिंपल्स होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यानंतरच आपण वळूयात पुढच्या कारणाकडे, तेच म्हणजे आहे केमिकल. केमिकल असे काही कलर्स असतात किंवा केमिकल ट्रीटमेंट्स असतात. बऱ्याच मुलींना किंवा लेडीजला अशी सवय असते, की त्यांचे स्ट्रेट केस असतात तर त्यांना कर्ली केस करण्याची खूप हौस असते. म्हणजे स्ट्रेट केस कर्ली करणं किंवा कर्ली केस स्ट्रेट करणं याच्यामध्ये जे अप्लायन्सेस वापरले जातात, स्ट्रेटनर्स असतील, कर्लर्स असतील, त्याच्यामुळे देखील तुमचे स्प्लिट एंड्स तयार होत असतात. याच्यामुळे काय आहे, ते करण्यासाठी जे अप्लायन्सेस वापरले जातात, त्याच्या हीटमुळे तुमच्या क्युटिकलच्या आवरणाला धक्का बसतो आणि तुमचं क्युटिकल आवरण गळून पडतं आणि तुमच्या केसांचे 2 ते 3 प्रकारे केस दुभंगले जातात. त्यानंतर जर तुम्ही केस धुताना तर खूप जास्त हार्श टॉवेलचा वापर करत असाल, तर त्याच्यामुळे देखील तुमच्या केसांना स्प्लिट एंड होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि आवर्जून सांगण्यासारखं असं एक कारण म्हणजे तुम्ही अंघोळीच्या वेळेस अगदी कडक पाण्याचा वापर करू नका. त्याचप्रमाणे शॅम्पू देखील खूप स्ट्राँग वापरू नका. अति जास्त केमिकल असलेले शॅम्पू वापरल्यामुळे देखील तुमच्या क्युटिकलला हानी पोहोचते. मैत्रिणींनो, ही सगळी झाली आता याची कारणं. तर आपण जर का तुमचे ऑलरेडी केस स्प्लिट झालेले असतील, तर मग अशा झालेल्या असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट घ्यावी किंवा स्प्लिट होऊ नयेत म्हणून तुम्ही काय काळजी घेणार आहात, त्याच्याकडे आता आपण वळूयात. म्हणून आपण वळूयात आता प्रिकॉशनरी पार्टकडे. जर तुमचे केस चांगले असतील, पण तुम्हाला थोडेफार खराब असतील, पण तुम्हाला असं वाटत असेल, की आपले केस आणखी स्प्लिट एंड्स तयार होऊ नयेत किंवा दुभंगले जाऊ नयेत, मग त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची आहे? तर सर्वात सुरुवातीला तुम्हाला अंघोळीच्या पाण्याकडे लक्ष द्यायचं आहे मैत्रिणींनो. तुम्ही सर्वात सुरुवातीला म्हणजेच केस धुण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करा आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस लास्ट टर्म असेल शॅम्पू लावून शॅम्पूने केल्यानंतर जेव्हा तुम्ही परत पुन्हा पाणी टाकता, त्यावेळेला तुम्ही थंड पाण्याचा वापर करा. हे केल्याने तुमच्या केसांमधलं जे क्युटिकलची लेयर आहे तिच्यावर कोणतीही हानी पोहोचणार नाही. केमिकलचा मारा देखील होणार नाही. त्यानंतर केस धुतल्यानंतर तुम्ही अगदी सॉफ्ट टॉवेल वापरण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे देखील तुमचे स्प्लिट एंड्स पासून तुम्हाला संरक्षण मिळू शकते. त्यानंतर मैत्रिणींनो, जर तुम्ही केस धुण्यासाठी शॅम्पू वापरत असाल, तर तो अगदी माईल्ड स्वरूपाचा हवा आहे. बऱ्याच लोकांना अशी सवय असते, की ज्या शॅम्पूचा अगदी खूप जास्त फेस होत असतो, ते शॅम्पू लोकांना आवडत असतात. पण ते अगदी चुकीचं आहे मैत्रिणींनो. केस धुण्यासाठी तुम्ही अगदी माईल्ड शॅम्पू वापरा आणि त्यातल्या त्यात जर तुमचे केस ऑलरेडी स्प्लिट एंड्स वगैरे झालेले असतील किंवा खूप जास्त गळत असतील,
खूप खराब झालेले असतील तर तुम्ही लॉरियल, पॅरिस, लॅक्मे, ट्रेस्मी सारखे कंपनीचे ब्रँडेड शॅम्पू तुम्ही वापरा. त्याच्यामध्ये टोटल रिपेअर शॅम्पूज मिळतात. बरेच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अगदी छोट्याशा सॅचेटपासून देखील त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते अफोर्डेबल देखील आहे. अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे चांगले शॅम्पू वापरा. त्याच्यामुळे तुमचे स्प्लिटेंट्स कमी होण्यात तुम्हाला मदत होणार आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही तुमच्या केसांना ऑइलिंग करत नसाल, म्हणजे केसांना तेल लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे. केस धुण्याच्या कमीत कमी 2 तास आधी तरी तुमच्या केसांना ऑइल करणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याच महिला किंवा मैत्रिणी आठवडाभर तेल लावत नाहीत किंवा 6-6 महिने त्यांच्या केसांना तेलाचा थेंब देखील लागत नाही. त्याच्यामुळे देखील तुमच्या केसांना जर पोषणच मिळालं नाही, कारण तेल हे तुमच्या केसांना पोषण देणारं असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या केसांच्या मुळाला देखील आहे. त्याचबरोबर तुमच्या केसांची जी लांबी असते, म्हणजे इथून जो केस सुरुवात होतो ते इथपर्यंत, त्या पूर्ण केसांच्या लांबीला देखील तुम्हाला तेल लावणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याला मॉइश्चरायझर करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तुमचे केस जर खूपच जास्त खराब झालेले असतील मैत्रिणींनो, तर तुम्हाला अशा वेळेस हेअर मास्क देखील हेअर वॉश करण्याच्या आधी हेअर मास्क लावणं खूप जास्त गरजेचं आहे. हे हेअर मास्क तुम्हाला अगदी बाजारात देखील मिळू शकतात किंवा तुम्ही घरच्या घरी देखील तयार करू शकता. पण तुम्हाला हेअर मास्क लावणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण केसांचं मॉइश्चरायझर टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला हेअर मास्क, हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं असतं. बऱ्याच जणींना असं वाटतं, की ते केसांना तेल लावलं तर खूप चिपचिप होतो, चेहरा खूप ऑइली दिसतो. पण तुम्हाला जास्त वेळ नाही, पण केस धुण्याचे 1 ते 2 तास आधी तरी केसांना तेल लावणं खूप जास्त गरजेचं आहे मैत्रिणींनो. त्याच्यामुळे तुमच्या केसांना नरिशमेंट देखील मिळणार आहे आणि तुमचे केस अगदी सुंदर राहणार आहेत. मैत्रिणींनो, आता जर तुम्हाला एक सांगते, जर तुमचे केस नॉर्मल असतील, तर तुम्हाला केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे जर तुमचे केस खूप जास्त खराब झालेले असतील, तर अशा वेळेला तुम्हाला हेअर मास्कचा वापर करायचा आहे. हे झालं मैत्रिणींनो प्रिकॉशनरी पार्ट. तर मग आता आपण अशा गोष्टींकडे वळूया, अशा काही घरगुती टिप्स मी तुम्हाला सांगते, ज्याच्यामुळे तुम्ही घरगुती हेअर मास्क किंवा केसांना लावण्यासाठी एक सुंदर पॅक असा बनवू शकता. तर त्याचे 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम असतं, तुम्ही ऑलिव्ह ऑइल, अ, दही आणि हनी दही आणि मध याचं मिक्सचर करून तुम्ही केसांना केस धुण्याच्या अर्धा तास आधी लावा. हे मिक्सचर अर्धा तास केसांना तसंच राहू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही केस धुवून बघा. तुम्हाला तुमच्या स्प्लिट एंड्समध्ये बऱ्यापैकी फरक जाणवेल. मैत्रिणींनो, एकाच धुण्यामध्ये तुम्हाला फरक बिलकुल जाणवणार नाहीये. तुम्हाला ही प्रोसेस कंटिन्यू 2 महिने तरी ठेवायची आहे. त्यानंतर तुमच्या स्प्लिट एंड्समध्ये आणि खराब झालेल्या केसांमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवणार आहे. त्याच्याबरोबर दुसरी टिप मी तुम्हाला सांगते. मेथीचे दाणे घ्यायचे, 2 चमचे मेथीचे दाणे घ्यायचे. त्याला अर्धा ते 1 तास भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर ते 2 तासानंतर मिक्सरमधून बारीक वाटून काढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दही मिक्स करा. जेवढे मेथीचे दाणे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही दही मिक्स करा आणि हा पॅक तुमच्या केसांना लावा. हे देखील तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.